आमच्या भागातील एक रहिवासी शासकीय रुग्णालयामध्ये, छत्रपती शिवाजी रुग्णालयामध्ये एका TBच्या आजाराने तो उपचार घेत होता। 4 दिवसापासून उपचार घेत असताना आज दिनांक 13 रोजी तो मृत्यू पावला। त्याचं कारण असं आहे की संबंधित त्या डॉक्टरांनी त्याच्यावरती दुर्लक्ष केलं, म्हणून त्या पेशंटची ती अवस्था झाली। तो मुंग्याने पूर्ण भरून गेलेला होता। त्याच्या वतीनं आमची मागणी एकच आहे की येथील जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मी इथल्या शासकीय जे संबंधित कोण डॉक्टर असतील, ते डेन असतील, त्यांना मी विनंती करतो। हा 22 वर्षाचा तरुण 8 तारखेला ॲडमिट झाला ट्युबरक्लोसिस म्हणजे TBमुळे, डिसेमिनेटेड ट्युबरक्लोसिस ज्याला म्हणतो आपण, म्हणजे सर्वत्र पूर्ण बॉडीमध्ये TB पसरलेला होता। तो अतिशय गंभीर होता। ट्रीटमेंट चालू होती। काल 3:30 वाजता त्याचा मृत्यू झाला। तर रिलेटिव्सला बोलावणं केलं होतं, पण ते म्हटले की आमचा भाऊ येणार आहे आणि तोच येईल तुमच्याकडे। मग 3:30ला डेथ झाल्यानंतर 4:15ला वगैरे रिलेटिव्ह आले, त्यांचे एक भाऊ आणि 3-4 जण आले। आम्ही मॉर्च्युरीत पण शिफ्ट करू शकलो असतो बॉडी, पण ते जे रेड फॉर्म असतो त्याच्यावर रिलेटिव्हची सही झाल्याशिवाय ती बॉडी आम्हाला शिफ्ट करता येत नाही। या कारणाने ती बॉडी राहिली 6 वाजेपर्यंत वॉर्डमध्येच। मग नंतर 6ला ते येऊन सांगितले की आमचे उद्या पुण्याचे नातेवाईक येणार आहेत, तर आम्ही बॉडी उद्या घेऊन जातो। मग आम्ही मॉर्च्युरीत हलवली बॉडी। मुंग्या लागले होते, सिस्टरचं पण म्हणणं आहे की मुंग्या लागले होते, पण बॉडीला नाही म्हणतात सिस्टर, ते बेडला वगैरे लागले होते, पण बॉडीलाही लागले असते, कारण ते खूप कॉमन आहे। जर खूप वेळ बॉडी राहिली, आपण इथं जे सलाईन देतो त्यात डेक्स्ट्रोज शुगर असतो, किंवा त्याला तर ह्या पेशंटला तर नळीतून दूध पाजत होतो आपण, म्हणजे त्याचं पण ते दूध इकडे तिकडे पडलं तर त्याला मुंग्या लागतातच। आणि तिसरं, मुंग्या लागणे हे दुर्दैवीच आहे, ठीक आहे, ते व्हायला नकोच होतं। तर स्वच्छता वगैरे राखण्यासाठी आम्ही सांगितलं।